जरांगेंच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे। आंदोलन करताना काही अनुचित प्रकार घडल्यास जरांगे जबाबदार राहतील असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केलाय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नागपूरमध्ये महत्त्वाची बैठक झाली। शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। याशिवाय गरज पडेल तर आमरण उपोषण किंवा मुंबई कूच करण्याची ओबीसी महासंघाची तयारी आहे। राज्य सरकार दबावाला बळी पडून ओबीसीच्या विरोधात निर्णय घेत असेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी बांधवांना असं आवाहन केलं। ओबीसींसोबत धोका झाल्यास राज्यभरात संघर्ष यात्रा काढणार असा इशाराही वाघमारेंनी दिलाय। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ ध्यानात ठेवून ताबडतोब शासन निर्णय जारी केला पाहिजे, अन्यथा हे सरकार फसवंय असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केलाय। मनोज जरांगे यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असं आश्वासन देत मराठा आरक्षणासाठी मराठा मुख्यमंत्री यांनी काय केलं असा सवाल आमदार प्रसाद लाड यांनी विरोधकांना केलाय। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकात मराठा समाजाची बैठक पार पडली। नाशिक जिल्ह्यातील मराठा बांधव आंदोलकांना जेवणाची सामग्री पुरवण्याची जबाबदारी घेत आहेत, तर आंदोलकांच्या वाहनांसाठी खास स्टिकर देखील तयार करण्यात आले। सरकारनं मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं। एका समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला दिलं तर सामाजिक संतुलन आणि संविधानिक ढाचं बिघडेल असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं। जरांगे मुंबईला जाण्याबाबत ठाम असल्यानं इल्लानगरमध्ये त्यांची भेट झाली नाही। आम्ही चर्चेला तयार आहोत। जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करू असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय। नवी मुंबईत सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबईकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांच्या नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली, मात्र याला स्थानिक प्रशासनानं पूर्णतः असहकार्य केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय। ताडदेव येथील वेलिंग्टन हाईट्स इमारतीला कोर्टानं घरं खाली करण्यासाठी नोटीस पाठवली होती। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या मदतीनं रहिवाशांना न्याय मिळाला, ज्यातून लक्षात आलं की रहिवाशांची चूक नसून बिल्डरकडून फसवणूक झाली। या प्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी गणरायाला साकडं घातलंय। त्याबरोबरच राज्यातील जनतेला सुख समाधान लाभावं आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावं यासाठी त्यांनी प्रार्थना केली। नागरिकांकडून हजारो तक्रारी आल्यानं नागपूरच्या सावनेर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात महसूल मंत्री बावनकुळे यांनी अचानक भेट दिली। लोकांच्या तक्रारींबाबत बावनकुळेंची फाईल्सची तपासणी केली।